जय गुरु. जय गुरु. अं, ठीक आहे. राजेशजी, तुम्ही सुरू करताय ना हे तसं? हो, मी तर सेंड रिक्वेस्ट पाठवली आहे अं, ठीक आहे. नाही तर शेअरसाठी. तुम्ही मला सांगा, नाही तर मीच हे करतो. हा, हा, ही स्लाइड आहे ना तशी? हा. स्लाइड दिसली नाही, दिसत नाही अजूनही. हा. हा, त्याचा जय हा गुरु सर. बरोबर. अश्व इदानीम धावती इथपर्यंत आलो होतो आपण काल. ओके. सुरू दिसतंय ना? हा. करायचं का? हो, हा, दिसतंय हा, दिसतंय. सुरू करू शकता तुम्ही. हा. ओके. हा, तर नमस्कार. तर आपण जस्ट थोडा रिकॅप करूया. ठीक आहे ना? की आधी आपण सुरुवात केली आपली जर्नी आज्ञार्थी बसणं. आज्ञार्थीमध्ये आपण मग प्रत्येक क्रियापदाचं जे रूप पाहिलं: रक्ष, धाव, वद, नय, आनय, नृत्य, चल, तिष्ठ वगैरे वगैरे. त्याच्या पुढे जर ती प्रत्यय लावला आपण, तर ते जे रूप होतं ते प्रथम पुरुष एकवचनी रूप होतं. आणि आपण म्हटलं होतं की ते ते जे रूप आहे ते आपल्या समोर जे काय घडतंय त्याचं वर्णन वगैरे करायला ते आपण वापरतो. तर आपण आधी बालक केलं, नंतर आपण मयूर केलं, आणि आपण अश्वामध्ये आहोत. तर आपण जे वाक्य घेतलं होतं गेल्या वेळेला, काल, तर अश्व इदानीम धावती. सर, तुम्ही प्रेझेंटेशन मोड मध्ये घातलं तर जास्ती चांगलं. हा, प्रेझेंटेशन मोडमध्ये आहे मी. हे झालंय का तुमचं? दिसत नाही नाहीये ना प्रेझेंटेशन मोड मध्ये. सर, प्रेझेंटेशन मोड मध्ये नाही आहात सर आपण. नाहीये. नाहीये. ओके. नाहीये. हा. त्याच्यामुळे वाचायला थोडा त्रास होतोय. नाही, नाही. हा, बरोबर. हा, आता आहे. हं. नाही. नाही. हा, आता गेलं. हा, आत्ता आलं सर. बरोबर. तर अश्व इदानीम धावती म्हणजे आपण अश्व म्हणजे घोडा, इदानीम म्हणजे आता, आणि धावती म्हणजे धावतो, हे आपण पाहिलं होतं. तर आपण पुढचं वाक्य घेऊया. कोण कोण घेईल? त्वम अपि धाव. हा, मोनातही घ्या. मी घेऊ सर. घ्या. तू सुद्धा धाव. तू त्वम धाव. अपि धाव. तू आत्ता धाव. अपी म्हणजे सुद्धा. अपि म्हणजे सुद्धा, म्हणजे तू सुद्धा धाव, असं सांगितलं ना? बरोबर आहे सर. बरोबर आहे. ओके, थँक्यू. पुढचं. त्वम अपि धाव. कहा धावती. मीनाताई घ्या. कुठे कोठे धावतो. पळतेस? कोठे हॅलो. पळतेस? कोठे नाही, कह म्हणजे कोण. कोण. कोण धावतो, हॅलो. असं होईल. घ्या, पुढचं घ्या. थोडं आपण लवकरच, आपल्याकडे 2-3 वाक्य बाकी आहे. म्हणजे मग सरांना आपण हँडओव्हर करू, सर पुढचा टॉपिक घेतील. मी शैला लिमये. हा, अश्व घ्या शैलाताई. धावती. हा, अश्व घोडा पळतो. धावती. घोडा म्हणजे धावतो. घोडा धावतो. बरोबर. सर नेक्स्ट करा. हा, हा, मी सांगतो पुढचं सर. कोण घेईल? हा, हा, मी घेतो. अशोक तसा सांगा. हा. तो कोठे धावतो. ओके. सह म्हणजे तो, कथम म्हणजे कसा ऍक्च्युली, आणि धावती म्हणजे धावतो. धावती म्हणजे धावतो. तो कसा धावतो, प्रश्नार्थक आहे. कथम म्हणजे कसा. आपण आधी पाहिलं होते की बरेचसे प्रश्नार्थक जे आहेत, कह, किम वगैरे वगैरे, तर त्याचं तुम्हाला ते कळलं असेल की प्रश्न विचार असेल तर काय नक्की कुठचा प्रत्यय वापरायचा किंवा कुठचा शब्द वापरायचा. ठीक आहे ना? नेक्स्ट वाक्य कोण घेईल? वेग धावती. हॅलो. मी हा, घेऊ का. वासुदा, ते घ्या. अच्छा. मी सांगू का सर? सांगा.
तो वेगाने वेगात धावतो. तो वेगात धावतो. वेगाने धावतो. बरोबर आहे. सर हा, काय सर प्रश्न आहे मी का? प्रभा जयशंकर. हा. मला एक शंका आहे हं. की अश्व इदानीम धावती, हा, तो अश्वः हिंदीमध्ये इदानीम त्याचं ते धावती. हो, हा. हिंदीमध्ये त्याचा अर्थ बघा, घोडा अभी दौड रहा है, म्हणजे ते हं. मराठीत घोडा आता धावत आहे, बरोबर आहे का? घोडा धावत आता आहे पण धावतो चालेल, आपण धावत आहे. आपण धावत आहे, आपण हा धावतो पण म्हणतो, दोन्ही हा, दोन्ही चालेल. कारण दौड रहा है म्हणून धावत आहे म्हणून विचारले. हा हा. नाही, आपल्या मराठीमध्ये तो एक, मला वाटतं एक शॉर्टकट अवेलेबल आहे. हा हिंदीमध्ये तो अवेलेबल नाहीये म्हणून तो दौड रहा है असं म्हटलंय. आपण हा हा धावतो हा म्हटलं की आपलं एका शब्दात तो अर्थ स- समजतो आपल्याला. ठीक आहे, हा. आता कंटिन्यू करतील. ठीक आहे ना? सर तर थोडं काय वाचायचं प्रेझेंटेशन मोड मध्ये या ना. सर? प्रेझेंटेशन मोड मध्ये या ना सर. नाही सर, नवीन टॉपिक घेत आहेत तर सरांना अच्छा थोडा अच्छा. वेळ द्या. सर एक विनंती आहे की शंकांसाठी शेवटची 5 मिनिटं ठेवा. हा हा, ठीक आहे, आताच बघा, विचारा काय शंका असेल लिंक या तुटते टॉपिक नाहीतर बद्दल काय आमची असेल पण. ते विचारा. नाहीतर आमची लिंक तुटते. हा हा. आता आहे का काही शंका चौथ्या भागाबद्दल, चौथ्या चॅप्टर बद्दल? नाहीये, मी सर्वांसाठी सांगते की 5 मिनिटं अच्छा ठेवत अच्छा. जा. कारण हो काय हो. होतं, ते तुमची लिंक तुटते, आमची तुटते. हा हा, बरोबर आहे. टायमिंगच संपतो ना. तर या लेखासाठी एक आहे, विचारू का आता? बोला ना. त्वम म्हणतो तेव्हा पश्यसी होत आहे आणि अहम बरोबर म्हणतो तेव्हा पश्यामी होत आहे, म्हणजे बरोबर पश्या बरोबर. झालंय. तर हं. पश्या का झालं? म्हणजे हे पहिलं पण आपण त्वम पश्यासी म्हणू शकलो असतो. नाही, ऍक्च्युली काय आहे की जेव्हा आपण दृश हा मूळ धातू आहे, ठीक आहे, त्या दृश धातूची जी काही रूपं होतात प्रथम पुरुष किंवा मध्यम पुरुष किंवा उत्तम पुरुष मध्ये, तर ती अशी होतात. ती का अशी होतात ह्याचा प्रश्न पाणिनी अष्टाध्यायीमध्ये, पण आपण त्या डिटेलमध्ये नको जाऊया, कारण ते बर. फार डिटेलमध्ये जाणं होणं. सध्या आपण एवढंच लक्षात ठेवू की पश्य जो दृश धातू असतो त्याचं आज्ञार्थिक पश्य होतं, त्याचं प्रथम पुरुष पश्यती होतं, मध्यम पुरुष पश्यसी होतं आणि उत्तम पुरुष जे आहे ते पश्यामी होतं. थँक्यू. एवढं सध्या लक्षात ठेवा. आपण पुढे जेव्हा जाऊ तेव्हा तुम्हाला कळेल पाहिजे इतर रूप काय असतात ती आणि ती कशी होतात ती. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा. सर आहात ना? कसं ड्रॉप झाले? हा हा राजेश, मी आहे. हा तर हा, हा हा, टॉपिक संपला आपला. हो हो. बाकीच्यांच्या अजून काही याच्यावर शंका आहेत का? ठीक आहे. याच्यावर जर शंका नसतील तर आपण आता पुढे जाऊया. हा, सगळ्यांनी म्यूट करा बघू. जर बोलायचं नसेल तर सगळ्यांनी म्यूट करा. हा, तर एकच मला सांगायचं होतं आता, एक दोन ज्या शंका आल्या त्याच्यावर, की आपण संस्कृत लहान मुलांसारखं शिकतो आहोत, म्हणजे शिकणार आहोत. हं. लहान मूल कसं पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी जेव्हा भाषा शिकतं तेव्हा ते हे सरळ शब्द वापरायला शिकतं आधी, आणि नंतर शब्दांचे वाक्य करून ते बोलायला शिकतं. बरोबर? त्याच्या दृष्टीने व्याकरण वगैरे हे काही नसतं फारसं काही, नाही का? त्याला सांगतो आपण तर असं नको म्हणू, असं म्हण, असं वाक्य म्हणते, तसं म्हणते आणि पुढे जातं, नाही का? तू खात, हा, तू जा, तू ये, वगैरे वगैरे, असं ते म्हणजे जसं आपण शब्द बोलू ते फक्त ते कानात साठवतं आणि स्मरणशक्तीने ते बोलतं सवयीने. तर तसंच सध्या आपण तसंच शिकणार आहोत. कारण काय की याचं जे लॉजिक आहे, आता प्रत्येक प्रत्यय जो आहे ना, सी, मी, ती, आती, म्हणजे आम्ही, तर ह्याचं सगळ्यांचे नियमबद्ध आहेत पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये.
पण आपण त्या नियमात नाही तर मग त्या जंजाळात अडकू आपण, त्यामुळे तिथं सध्या आपल्याला अडकायचं नाही. हं? ठीक आहे. तर आता हे 4 पाठ झालेत. आता याच्यानंतर आपण डायरेक्ट न थोडं जरा एक ब्रेक घेऊन पद्यांमध्ये जाणार आहोत. अं, तुम्हा सगळ्यांना मी ह्या पीपीटीचा एक डेक पाठवला होता, माहिती आहे ना? तुमच्याकडे असेल तो. हं? तर आपण जरा थोडंसं एक जरा म्हणजे वेगळा अनुभव घेऊया. संस्कृत भाषेचं जे खरं सामर्थ्य आहे ती पद्य. म्हणजे संस्कृत आपल्याला माहिती आहे की 90 ते 95% जे संस्कृतचं जे साहित्य आहे संस्कृतातलं ते पद्यामध्ये आहे. आणि पद्यामध्ये संस्कृतचा एक दुसरा एक खजिना आहे, तो म्हणजे सुभाषित. छान छान सुभाषित, म्हणजे प्रत्येक भाषेत तशी सुभाषित असतात वेगवेगळ्या प्रकारांची. पण संस्कृतमध्ये जेवढं सुभाषितांचं जेवढं सौंदर्य आहे ना, ते तेवढं कुठेच नाही आहे. आपण बघूया आता कसं. अं, हं. तर आता पहिलं सुभाषित घेऊया आपण. हा हा सगळ्यांना हा श्लोक माहिती असेल रामरक्षेतला. कोण म्हणेल? मी म्हणू कोणाला का? चांगला? माझाच नंबर आहे. कविता हा गायला मी म्हणू का? म्हणा. कविता गायला हा कविता म्हणा. तर प्रेझेंटेशन मोड मध्ये जे गेलं तर जास्त बरं राहील. प्रेझेंटेशन मोडमध्ये आहे ना आपण की नाही? नाही ना, आम्हाला तुमच्या स्लाइड्स पण दिसतात आहेत ना, 126 ओके, 127 ठीक आहे, 28. ठीक ठीक आहे, हा. ठीक आहे. वाचू का? हा वाचा. हा, त्वमेव हे करेक्ट आहे माता सर. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. बरोबर. पुढचं वाच. छान नाही नाही, थांबा थांबा. छान म्हटलं. अजून कोणाला वाचायचंय? हे सुभाषित आहे, हे म्हणजे श्लोक तर आहेच रामरक्षातला. मला मी वाचा. वाचू का? एक एक मिनिट, एकाने कोणीतरी. हा, अपर्णाताई तुम्ही वाचा. हा. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. बरोबर. हे आपण खूप वेळा म्हणतो, साधारण अर्थ प्रत्येकाला माहितीच आहे. हा, Yes. पण याचा आपण आता शब्दशः अर्थ हा बघूया या सुभाषिताचा किंवा श्लोकाचा. ठीक आहे. तर संस्कृतमध्ये जेव्हा आपण एखाद्या सुभाषिताचा आणि विशेषतः पद्याचा म्हणजे काव्याचा जेव्हा आपण अर्थ अभ्यासतो, तेव्हा आधी एक स्टेप घेतो अन्वय. अन्वय म्हणजे काय? तर आपल्याला समजेल असा शब्दांचा क्रम आपण जुळवतो. एक. दुसरी गोष्ट, काही शब्द पद्यामध्ये अध्यारूत असतात. तर ते आपण त्यात कंसामध्ये लिहितो. काय म्हणायचंय नक्की? की जेणेकरून वाक्याचा त्या सुभाषिताचा अर्थ एकदम आपल्या पुढे लख्ख प्रकाशतो. आता इथं बघा कसं आहे. इथं अन्वय. अन्वय म्हणजे काय? की त्याचं अर्थ समजण्याच्या दृष्टीने केलेली शब्दरचना. हे देवदेव. आता शेवटचा जो शब्द देवदेव आहे ना, ते संबोधन. संबोधन म्हणजे हाक मारते. हे देवा. हं? हे हा शब्द परत, हे हा शब्द परत अध्यारूत आहे, पण तो अन्वय करण्यासाठी आवश्यक आहे. हे देवदेवा म्हणजे हे देवा, हे देवांच्या देवा. देवदेव म्हणजे देवांच्या देवा. त्वम एव मम माता. आता मम हा शब्द अध्यारूत आहे. अंडरस्टूड. त्वम एव. त्वम एव याचा अर्थ काय होईल? कोण सांगेल? झालेले आपले शब्द हे. त्वम एव म्हणजे काय? हा, तूच तूच. बरोबर. एव म्हणजे तूच च. हा, त्वम एव मम माता म्हणजे तूच माझी माता. माझी आई. हा, तूच. माझी तूच आई. माझी आई, तूच माझा हा, पिता. माझी आई तूच माझा पिता. माझा पिता तूच. आणि तूच हा माझा पिता. हा, आणि तूच माझा बंधू, तूच माझा सखा. हं? हम्म. तूच माझी विद्या.
ज्ञान. त्वम एव मम द्रविणम. द्रविणम म्हणजे काय? हम्म? द्रविणम म्हणजे वेल्थ, द्रव्य धन, द्रव्य म्हणजे धन, पैसा. धन. धन. बरोबर, साधारण बरोबर आहे. आता इथे संस्कृतमध्ये द्रविणम या शब्दाचं एक विशिष्ट अर्थ आहे, जनरल धन नाही. हा, तर द्रविणम म्हणजे काय, ज्याला आपण लिक्विड करन्सी म्हणतो ना. म्हणजे जसं आज मॉडर्न इकॉनॉमिक्स मध्ये जसं लिक्विड करन्सी बौद्धिक आपण बौद्धिक म्हणतो ना. काय? नाही बौद्धिक, बाकीच्या ते म्यूट करा प्लीज, सगळ्यांनी क्रॉस हे होत आहे. हा, तर द्रविणम म्हणजे द्रव्य. द्रव्य म्हणजे काय? द्रव्य म्हणजे लिक्विड, म्हणजे लिक्विड तर आहेच, पण लिक्विड साधन. जसं उदाहरणार्थ, जर माझ्याकडे सोनं असेल तर सोनं म्हणजे द्रव्य नाही, समजलं. पण करन्सी म्हणजे द्रव्य झालं. कारण का? करन्सीने मी हवं ती वस्तू घेऊ शकतो. त्यामुळे द्रव्य आणि धन याच्यात फरक आहे. करन्सी म्हणजे म्हणजे द्रविणम किंवा द्रव्य म्हणजे करन्सी. कारण जशी ती लिक्विड असते ती तुम्ही इकडून तिकडे नेऊ शकता, त्याची तुम्ही देवाणघेवाण करू शकता, म्हणून त्याला द्रविणम म्हटलेलं आहे. व्हेरेज वेल्थ, आता माझ्याकडे जमीन आहे, मला जर गरज पडली, जमीन मी कशाशी खाणार, मला भूक लागली आहे, जमिनीत काही पिकलेलं नाहीये, पण ते जर माझ्याकडे पैसे असतील, द्रव्य असेल, तर ते देऊन मी काहीतरी खाऊ शकतो, म्हणजे विकत घेऊ शकतो, खाऊ शकतो. त्यामुळे द्रविणम म्हणजे करन्सी थोडक्यात. म्हणजे हा, तर तूच माझी करन्सी आहेस थोडक्यात. आणि त्वम एव मम सर्वम, तूच माझं सर्वस्व आहे. तर अशा रीतीने कुठलंही संस्कृतचं सुभाषित आहे ना, सुभाषित, श्लोक, असा याचा अर्थ समजून घेण्याची ही अशी पायरी पायरीने आपण जातो. आधी अन्वय करतो, अन्वय नुसताच आधी करतो, मग त्याच्यात जे अध्यारूत शब्द आहेत ते कंसात टाकतो, आणि मग शब्दांची म्हणजे क्रम पण बदलतो, की जेणेकरून आपला कर्ता कर्म क्रियापद हा जो आपला एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतो, डोक्याला आपल्या सवय झालेली आहे, तर त्या क्रमामध्ये आपण ठेवतो, की जेणेकरून आपल्याला अर्थ चटकन लक्षात. हा, तर आता आपण आत्ता जी चर्चा केली, तर तोच अर्थ आपण आता तो तिथं. हा, हे देवादिदेवा, तूच माझी आई व वडील आहेस, तूच माझा बंधू व तूच मित्र आहेस, तूच विद्या. आणि हे धन आहे, पण धन म्हणजे इथं नुसतं ज्याला स्थिर धन नाही, पैसा. तर लिक्विड करन्सी, त्या अर्थाने तूच माझं, तूच सर्व काही मला आहेस, किंवा तूच माझं सर्वस्व आहेस, असं. हं? तर अशा रीतीने म्हणजे इतका सोपा श्लोक आहे. आपण म्हणजे तुम्ही बहुतेकांनी विचार केलेलाच असेल आणि साधारण अर्थ माहितीच असेल, पण यात मम हा शब्द बघा, अध्यारूत होता, तो आपण सगळीकडे टाकला, नाही का? आणि जो देवदेव, बऱ्याच जणांना आपल्याला माहिती लक्षात आलं नसेल कदाचित, की देवदेव काय आहे. तर हे देवदेव आहे, याला संबोधन म्हणतो. संबोधन म्हणजे हाक मारताना जो प्रयोग करायचा असतो, देवदेव. तर देवदेव म्हणजे काय? देवानाम देवा, म्हणजे ते पुढे येईल तुम्हाला. देवदेव म्हणजे देवांच्या देवा, देवाधिदेवा, असं. तर असा या सुभाषिताचा अर्थ आहे. आणि संस्कृतची हे एक सामर्थ्य आहे, की कमीत कमी शब्दात, कमीत कमी अक्षरात जास्तीत जास्त भावना व्यक्त करू शकण्याचं जे सामर्थ्य या अशी भाषेचं हे सामर्थ्य किंवा बलस्थान मानलं जातं, की तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त एक्सप्रेस करू शकायला पाहिजे. जसं जे कॉम्प्युटर फील्डमध्ये आहेत, त्यांना माहिती असेल की प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये, हा, काही प्रोग्रॅमिंग लँग्वेज असतात त्या एकच, म्हणजे त्याचं सिंटॅक्स खूप मोठं असतं आणि त्याचं म्हणजे पर्पज असतं ते छोटं असतं. पण तेच जर काही काही लँग्वेजेस असतात त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी सिंटॅक्समध्ये जास्तीत जास्त लॉजिक तुम्ही बिल्ड करू शकता, बरोबर. आणि अशा ज्या भाषा आहेत, लँग्वेजेस आहेत कॉम्प्युटरमध्ये, त्या जास्त सामर्थ्यवान मानल्या जातात. तर तसंच संस्कृतचं आहे, की ती कमीत कमी अक्षरांमध्ये
हा, जास्तीत जास्त भावना आपल्याला ती व्यक्त करू देत. ठीक आहे. या एक श्लोकावरती. शंका विचारू का? हा, बोला. हा, इथे जे त्वमेव माताच्या पिता त्वमेव म्हटलंय ना, तर ते जे तुम्ही मम हे अध्यारूत आहे म्हणलात, तर ते त्वम एव मध्येच मम आलं असं अर्थात येईल असं मला वाटतंय. नाही नाही, असं अर्थात नाही ते येणार. वेगळं मग लिखाणच ठेवा ना. नाही नाही नाही, ऐका ऐका. त्वम अधिक हा, एव ही संधी आहे. म अर्धा बर. म अधिक ए ती संधी झाली. त्वमेव. हा, आता इथे तूच आई, तूच भाव, तूच वडील, तूच बंधू, पण कोणाचा? माझा ना. हा, हा, हे जो भक्त आहे तो अर्थतेने प्रार्थना करतोय परमेश्वराला, बरोबर. बरोबर. तर त्यामुळे माझा त्याच्या दृष्टीने तो स्वतःविषयी बोलतोय, इतरांचा नव्हे, म्हणून ते मम आवश्यक आहे. हं? बर बर बर. बरोबर. असं. हो पण जसं आपण म्हटलं की ते मम अंडरस्टूड आहे, अध्यारूत आहे म्हणजेच अंडरस्टूड आहे, पण अन्वयामध्ये बरोबर. ते आपण एक्सप्लिसिट लिहितो, स्पष्ट लिहितो. हं, हम्म, असं. बर. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. पुढचं सुभाषित कोण वाचेल? नाव नाव सांगायचं आणि वाचायचं. मी शैला मी लिमये, वाचू मी का? वाचते. हा, शैला मोना ताई वाचा. कुलकर्णी. हा, दोघी दोघी एकेकाने वाचा. एक एक, शैला आणि मोना दोघी वाचा एकेकाने. हा, वाचा. हा, मी वाचते पहिलं. हम्म. आचारः परमो धर्मः. हम्म. बाकीच्यांनी म्यूट करा. आचारः परमं तपः. हम्म. आचारः परमं ज्ञानम्. हम्म. आचारात् किन्न साध्यते. हम्म. बरोबर. हम्म. अजून कोण वाचेल? मी मोनाताई. हा, मोना मोनाताई वाचा. कुलकर्णी. हा, वाचा. आचार्य परमं ज्ञानम आचारात किम न साध्यते. पहिलं वाक्य वाचा. आचारः परमो धर्मः आचारः हम्म. परमं यततपः. हम्म. बरोबर. आता थोडस मी उच्चारात जरा सुधारणा करतो. काय संस्कृतमध्ये जेव्हा पद्यरचना असते ना, कुठलीही पद्यरचना, त्याच्यामध्ये विसर्ग म्हणण्याचा एक विशिष्ट नियम आहे की विसर्ग हा जर पद्याच्या म्हणजे त्या मध्ये आला तर त्याचा उच्चार असा होतो. आता मी म्हणून दाखवतो. आचार परमो धर्म, आचार परमं तपः, आचार परमं ज्ञानम्, आचारात किन्न साध्यते. हं? समजलं काय फरक? तर हा. ज्ञानम जे हो जे हो. आहे, हम्म. ज्ञानम तिथं ज्ञानम हम्म. म्हणतात का ज्ञानमच म्हणतात? ग हा. म्हणतात ना, ग हम्म. ज्ञानम तुम्ही म्हणतात ना. तुम्ही माझ्या पहिल्या दुसऱ्या लेक्चरला होतात का? मी नव्हते. नव्हतात ना. हा, रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला मिळेल, स्पष्टीकरण मी दिलेलं आहे. तर जे आपण हो. मराठीत ज्ञान, ज्ञानेश्वर, ज्ञानदेव हे हा, जे म्हणतो ना, म्हणजे ज्ञानेश्वर म्हणतात ज्ञान. ना, ज्ञानेश्वर का ज्ञानेश्वर. ऐका ना, ऐका ऐका. तर ऍक्च्युअली मराठीमध्ये हम्म, महाराष्ट्रात आपण काय म्हणतो? ज्ञानेश्वर. म्हणजे ज्याचं हम्म. इंग्लिशमध्ये स्पेलिंग करतात लोक DNYANESH, DN, हो डी हो करतात. या हो उलट हो. या उलट हम्म, हिंदी भाषिक लोक जीवाय करतात, ज्ञानी, ज्ञान. बरोबर. हा, हो. GYANESHWR करतात, ज्ञान. म्हणजे लिहिलं जरी त्यांनी ज्ञ, तरी ते म्हणताना ज्ञान हम्म, करतात. ग लावेल, हा, जीवाय. उच्चाराच्या वेळेस. हा. हम्म, हम्म. आता हम्म, 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 ज्ञान तर अगदीच चुकलेलं आहे. हम्म. ज्ञान हे हम्म, पूर्णच चुकलेलं आहे. पण हम्म, ज्ञान ज्ञान सुद्धा चुकलेलंच आहे. हम्म. याचा खरा बरोबर. उच्चार हा. आहे, याचं ज्ञ हा शब्द जो आहे ना, हे जोडाक्षर आहे. हम्म, हे हो कशाचं का. जोडाक्षर आहे? ज, हा, जहाजाचा ज अधिक य, च छ ज ज य मधला य, जिय. ज त्यामुळे ज त्यामुळे म्हणताना ज्ञानेश्वर. म्हणजे पण ते ना तर ज ज्ञानेश्वर. होत, ना तर ग होत, ज्ञान. ना तर द होत. ह, अच्छा. ज्ञानेश्वर. समजलं? ज्ञानेश्वर. हो. ज्ञानेश्वर. म्हणजे पण तो म्हणताना ज्ञानेश्वर. अशी जीभ आहे ना, किंचित अशी टाळू लागते. च छ ज ज न म्हणताना बरोबर. ज्ञान. ज्ञानेश्वर.
हा अच्छा. समजलं. हम्म. त्यामुळे हो हो हो. उच्चारात ज्ञानेश्वर तर कधीच हम्म. म्हणायचं नाही, ज्ञान. ते तर हा गोंधळच हा. आहे सगळा. पण इव्हन हम्म. मराठीतलं जे द द द असं अगदी आपण फार द अगदी फार मोठ्याने म्हणतो ज्ञानेश्वर, ते पण चुकीचंच हो आहे. हो. हा जो जो आहे ना, कारण द हा दंत्य हा. वर्ण आहे, आणि ज्ञानेश्वर म्हणताना जीभ ही दाताला नव्हे तर दाताच्या टाळूला आधीच्या भागाला लागली पाहिजे, वरच्याला ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर असं. मग समजलं. हो. हा. कारण संस्कृत ही उच्चारण हम्म. म्हणजे ध्वनीवर आधारित भाषा आहे. त्यामुळे कसाही उच्चार केला असं नाही, तो उच्चार जसा ध्वनी जो ध्वनी अपेक्षित आहे तोच यायला पाहिजे, हम्म. बरोबर. त्यामुळे हम्म. हम्म. लिहिलंय ज्ञानेश्वर पण म्हणतोय ज्ञानेश्वर, हे चुकीचं आहे. असं तर इथंच आचार परमम ज्ञानम, ज्ञान असं. हा, ज्ञान. ज्ञान. अच्छा. ठीक आहे. आता याचा आपण अन्वय बघूया. हम्म. अच्छा. हा, अन्वय हा ऍक्च्युली याचा अन्वय तोच आहे. आचार हा परम हा धर्म. आचार हा परमम तप, आचार हा परमम ज्ञानम, आचारात किम न साध्यते. याचा आता कोणी अर्थ सांगेल का? माहिती असेल हे वाक्य, हे सुभाषित ऐकलंही असेल तुम्ही बऱ्याच ऐकलं जणांनी. असेल. हा, तर याचा काय अर्थ असेल? अंजली कुलकर्णी. हा बोला. परम. अ, आचार म्हणजे चांगला आचार म्हणजे ए, तो बाकीच्याने म्यूट करा प्लीज. हा, धर्म बाकीच्याने म्यूट करा. हा. हा. हा बोला. चांगला आचार हाच उत्तम. चांगला म्हणजे इथं आपण असं म्हणतो तसं, म्हणजे इथं आचार शब्द असला तरी चांगला आचरण असा अर्थ बरोबर, घेऊन तो अगदी बरोबर. उत्तम म्हणजे चांगला धर्म आहे. तसंच चांगले आचार हेच उत्तम तप आहे. चांगले आचार हेच उत्तम ज्ञान आहे. आणि म्हणजे चांगल्या आचारामुळे काय साध्य होत नाही, किम न साध्यते, म्हणजे काय चांगलं साधत नाही, म्हणजे सगळं चांगलं होतं थोडक्यात. बरोबर. तर बरोबर, अजून कोणाला सांगायचं आहे काही? बोला. सर, इथे आचार या शब्दासाठी वर्तन होईल का? बरोबर, आचरण. आचरण, आचरण. हा, आचार, आणि आचार हा परमहमला शब्द. आपण हा, सर्वतोपरी उत्तम अशा अर्थाने घ्यायचंय का? बरोबर. परम म्हणजे अल्टिमेट, पर म्हणजे पलीकडचं, आणि परमम म्हणजे अल्टिमेट. पर ईश्वर आणि परमेश्वर काय फरक आहे? ईश्वर म्हणजे देव, ईश म्हणजे स्वामी, मालक. हा, ईश्वर म्हणजे मालक, या सगळ्या जगताचा मालक तो ईश्वर. पण परमेश्वर म्हणजे काय? सगळ्या सगळ्या देवांचा देवाधिदेव, म्हणजे सगळ्या ईश्वरांचाही जो ईश्वर अल्टिमेट, तो परमेश्वर. तस जसं ब्रह्म आणि परब्रह्म, परब्रह्म म्हणजे काय? अल्टिमेट. पर हा शब्द नेहमी अल्टिमेट या अर्थाने संस्कृतमध्ये आणि अध्यात्मात वापरला जातो. हा, बरोबर. आता आपण याचा अर्थ बघूया. आता इथं जसं यांनी सांगितलं होतं की आचरण म्हणजे आचरण किंवा सदाचार. हं? कुठलाही आचार, कसाही आचार, स्वैराचार नव्हे तर दुराचार नव्हे तर सदाचार, हे अंडरस्टूड आहे. तर परम हा धर्म म्हणजे उत्तम, सगळ्यात चांगला धर्म कुठला? इथं धर्म हा शब्द परत एक गोंधळ आहे. आपल्या सनातन धर्मामध्ये धर्म म्हणजे उपासना पद्धती नाही, फेथ नाही. हा, बरोबर. इथं धर्म म्हणजे धारयती ती धर्म, जो समाजाला धारण करतो, समाज व्यवस्था व्यवस्थित ठेवतो, त्याला म्हटलं जातं धर्म. तर म्हणजे सदाचार हाच उत्तम धर्म आहे. चांगली वागणूक, चांगलं आचरण याच्यापेक्षा जास्त काही दुसरं धर्म असूच शकत नाही. आचार परमम तपः. तपः म्हणजे काय? तप म्हणजे तापणे. पण तप या शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे. काहीतरी विशिष्ट एका ध्येयाकरता मेहनत करणे, त्याला म्हटलं जातं तप. हम्म म्हणजे कारण कुठली चांगली गोष्ट जी दुष्प्राप्य असते ती मेहनत केल्याशिवाय, परिश्रम केल्याशिवाय प्राप्त होत नाही. पण याच्यात असं म्हटलेलं आहे या सुभाषितात की चांगली वागणूक किंवा सदाचार
हाच सगळ्यात मोठं तप आहे. म्हणजे हेच सगळ्यात मोठा परिश्रम. कारण चांगलं वागायचं म्हणजे आपल्याला बरेच लिमिटेशन देतात, नाही का? कसंही वागायचं म्हटलं तर त्याला काय कोणी करू शकतं, नाही का? त्यामुळे सगळ्यात अल्टिमेट जे तप आहे, परिश्रम, ते सदाचरण हेच आहे. आचार परमम ज्ञानम. चांगलं शेवटी ज्ञान म्हणजे काय, की ज्यांनी आपल्याला चांगली प्रेरणा मिळते, हं, ते ज्ञान. आणि जर एखादा माणूस जर सदाचरणी असेल तर त्याला ती प्रेरणा, त्याला म्हणजे तो अंतर्बाह्य त्याला मिळालेलीच आहे, नाही का? ती तो आचरणात आणतोय. त्यामुळे ते परमज्ञान तोच तोच ते सदाचार हाच परमज्ञान आहे. आणि मग आचारात किम न साध्यते, म्हणजे एवढं सगळं तुम्हाला मिळतंय, धर्म, तपश्चर्या, तपाने तुम्हाला जे दुष्प्राप्य असेल त्या गोष्टी मिळणार, ज्ञान मिळणार. आणि ज्ञानप्राप्ती जसं गीतेत म्हटलेलं आहे, ज्ञानादेव तू कैवल्यम, नाही का? म्हणजे ज्ञानाने तर साक्षात मोक्ष प्राप्ती होते. मग ज्ञानाने अजून काय नाही साध्य होणार? त्यामुळे सगळ्याचा जो मूळ आहे, किंवा पाया, हा सदाचार आहे, असं या सुभाषितात म्हटलेलं आहे. समजलं? सर हा सर, परत एकदा उच्चार सांगाल का तुम्ही? हो आचार्य असं ते हो उच्चार तो जरा हा रिपीट केला तर चालेल. बरं. आचार परमो धर्म. बघा, मी धर्म हा नाही म्हणत आहे, आचार हा पण नाही म्हणत आहे. मी म्हणतोय आचार परमो धर्म, आचार परमं तपः, आचार परमं ज्ञानम, आचारात किं न साध्यते. आता हे मी तुम्हाला विसर्गाच्या उच्चारांविषयी सांगितलं. अजून एक तुम्हाला अनुस्वाराच्या उच्चारांविषयी पण सांगतो, जे मी आधी पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, बरोबर? ते काय, की जिथं जिथं अनुस्वार येतो तिथं तो अनुस्वाराचं उच्चारण हे दोन पद्धतीने होऊ शकतं. एक, आचार परमो धर्म, आचार परमंतपहा. पुढे त असल्यामुळे न आला. परमंतपहा. किंवा दुसरी पद्धत आहे परमम तपा, अनुस्वाराचा म केला. पुढे आचार परमज्ञानम, यंग केला मी, कारण समोर ज्ञ आलेलं आहे म्हणून. परमज्ञानम किंवा परमम ज्ञानम पण चालेल. किंवा आणि तिसरं, आचारात किन्न साध्यते, किन्न साध्यते किंवा किम न साध्यते. म्हणजे सरसकट आपण प्रत्येक अनुस्वार जर मध्ये असेल तर म करू शकतो, किंवा त्याचा जो वर्ग आहे समोरच्या अक्षराचा, त्यानुसार आपण अनुस्वाराचा उच्चार न, म, य असा करू शकतो. कळलं? हो सर. ठीक आहे. अजून काय विचारायचं याच्यावर? सर ज्ञानमच्या आधीचा परमम कसं म्हटलं म्हणून दाखवा एकदा परत. हा, दोन पद्धती. एकतर सगळीकडे म म्हणणं, यात तर तो जनरल आहे, परमम ज्ञानम, परमम ज्ञानम असं म्हणू शकतो आपण. किंवा जो मी दुसरा नियम सांगितला ना, की समोरच्या अक्षरानुसार अनुस्वाराचा उच्चार ठरतो, तर कसं होईल? आचार परमज्ञानम, परमय, च च ज ज य मधला य येईल तो इथे. परमन, कारण का ज्ञानम हे जोडाक्षर आहे आणि त्याचं पहिलं अक्षर आहे ज, ज ला य, आणि ज च पाचवा वर्ण आहे य, त्यामुळे तो परमज्ञानम असं होईल. समजलं? तर मला एक विचारायचं आहे. हा, बोला. हा, जसं ज्ञानेश्वरी आहे, त्याच्यात ओव्या आहेत, तर त्या ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या आहेत. हा, तुकारामांनी काही लिहिलेलं आहे. तसे सुभाषित जे आहे, यांचे रचयिते कोण आहेत? काही काही सुभाषित आहेत ना, ती वेदात होती. काही काही सुभाषित मनुस्मृतीत आहेत. काही काही सुभाषित पुराणात आहेत. पण बहुतेक वेळी जी सुभाषित आहेत हे सगळे अनामिक आहेत. असं. म्हणजे जे आपल्याला नेहमी सांगतात श्रुती स्मृती पुराण उक्त, तर त्या श्रुती बरोबर. आणि स्मृतीमधनं हे आलेले आहेत आपल्यापर्यंत. हो हो, बरेचसे सुभाषित त्यातनं आलेली आहेत. पण बरीचशी सुभाषित स्वतंत्रपणे रचलेली आहेत, आधुनिक कवींनी किंवा आधीच्या कवींनी, कालिदास वगैरे या लोकांनी असं. पण ही सुभाषित
एवढी प्रसिद्ध झालेली आहेत, म्हणजे जरी ती श्रुतीत असली, आता उदाहरणार्थ सत्यम वद धर्मम चर हे जे आहेत, हा किंवा आचार्य देवो भव पितृदेवो भव मातृदेवो भव आपण म्हणतो, आधी मातृदेवो भव पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. तर हे छांदोग्योपनिषदातलं आहे. पण ते मूळ कशात आहे ते लोक आता विसरून गेल्यासारखे आहेत. ते कारण ते सुभाषितालाच एवढं महत्व आहे, त्याच्या अर्थाला आणि सुभाषिताला, की ते कुठलं हे महत्वाचं नाही असं. बंद करून थँक्यू नाही सर, ना. थँक्यू. हा, ठीक आहे. पुढे जाऊया आपण. आता हाच हे काय झालं, आम्ही प्रत्येक ठिकाणी पूर्वी बालभोज प्रारंभ वगैरे प्रवेश शिकवताना पहिले पहिले वर्ग आमचे ना तिन्ही भाषिकातले लोक होते, विद्यार्थी होते. तर त्यामुळे आम्ही हे तिन्ही भाषांमध्ये लिहिलेले, आणि विशेषतः जेव्हा सुरुवातीला जर आपली मातृभाषा असेल तर अर्थ चटकन समजतो, म्हणून हे तिन्ही याच्यात आम्ही केलेलं आहे. ठीक आहे, पुढचे. हा, आता हे कोण वाचेल सुभाषित? मी वाचू का सर? अंजू. एक एक मिनिट, आधी शुभाताई जोशींनी आधी म्हटलं होतं, त्या वाचतील. ओके. दुसऱ्या प्रांजली वाचतील. बोला. विद्वत् विद्वत्वं च विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. बरोबर. अजून कोण? प्रांजली. हा, विद्वत्तं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. बरोबर. सगळे रस्वदीर्घ तुम्ही छान म्हटले अगदी. आणि तुम्ही जे उच्चार केले अनुस्वाराचे ते दुसऱ्या पद्धतीनुसार केले, त्वंच नृपत्वंच. नाही नाही नाही, हा काय माहितीये का, पाणिनीनेच दोन्ही प्रकारांनी उच्चार करायला सांगितले. ओके, त्यामुळे पण सर जेव्हा असतो तेव्हा सगळीकडे मच ठेवायचा ना, म्हणजे दोन्हींची गल्लत नाही करायची, सरमिसळ नाही करायची. बरोबर बरोबर. म्हणजे दोन्ही पद्धतीने आणि दोन्ही पाणिनीच्याच नियमानुसार आहेत, पण एक कुठली तरी पद्धत आपण शक्यतो वापरायची, फॉलो करायची. हा, म्हणजे एका ठिकाणी म्हटले आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरा अप्लाय न करता दोन वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणेच आपल्याला बोलायचंय. म्हणजे म्हटलं तर सगळीकडे मच यायला पाहिजे, बरोबर ना? बरोबर. जसं मी म्हणून दाखवेन, विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्यंकदाचन. तुल्यंकदाचन, अंक सारखं तुल्यंकदाचन. हा, किंवा विद्वत्वंच नृपत्वंच, हा त्वम असं करतोय मी. हा, नैव तुल्यं कदाचन असं. स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. आणि नेहमी संस्कृतमध्ये दीर्घ अक्षरे दीर्घच म्हणायला पाहिजे, ह्रस्व अक्षर हे ह्रस्वच म्हणायला पाहिजे. असं पूज्यते, पूज्य नाही म्हणायचं, पूज्य. नाही, तुम्ही बरोबरच म्हटलं होतं, पण ते मी जस्ट स्ट्रेस करतोय असं. छान. आता याचा अर्थ कोण सांगेल? अर्थ मी ट्राय करू का? बरं, सांगा. विद्वत्तंश म्हणजे विद्वत्ता आणि नृपत्वम म्हणजे नृप म्हणजे राजा, बरोबर ना? तर विद्वान आणि राजा हे जे आहे यांची नैव तुल्यं कदाचन म्हणजे यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. स्वदेशे पूज्यते राजा म्हणजे राजाचं पूजन त्याच्या स्वतःच्या देशात होतं, आणि विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणजे विद्वानाची म्हणजे पूजन मात्र सर्वत्र म्हणजे पूर्ण जगभर होतं. बरोबर बरोबर. तर विद्वत्व, वित संस्कृतमध्ये वित म्हणजे काय? ज्ञान. वित पासूनच वेद. वेद हा शब्द तयार झालेला. वेद म्हणजे काय? ज्या ज्ञान सामावलेलं आहे ते वेद, बरोबर. पण वेद या वित या धातूपासून विद्वत्ता, वेद हे सगळे शब्द तयार झाले. तर विद्वत्व म्हणजे काय? ज्ञान ज्यांनी धारण केलेला आहे ते, तो ती विद्वत्ता किंवा विद्वत्व. नृपत्व म्हणजे काय? राजेपणा. नृपत्व म्हणजे राजेपण, म्हणजे ज्ञानीपणा आणि राजेपणा यांची